रामकृष्ण हरी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. कोणालाच कळत नाही अखंड हरिनाम सप्ताह, कारण 200 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या सप्त्याला आतापर्यंत कोणीच सांगू शकत नाही की 200 वर्ष झाली, 150 वर्ष झाली. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आमचा छोटासा सप्ताह गावातल्या गावकरी मंडळीने केला. आमच्या गावातली भजनी मंडळी वरिष्ठ म्हणजे विनायक आपलं श्यामराव बापू, ज्येष्ठ भजनी, त्याच्या अगोदर निबाजी बापू होते, त्याच्यानंतर पिढी चालणारे विनायकराव मगर, त्याच्यानंतर आता नाना महाराज, पंढरी महाराज, बरेच म्हणजे इथून सुरुवात आहे. यावर्षी विशेष वाटते मला की महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार, वारकरी परंपरेतले कीर्तनकार तुम्ही गेले. यामागचा नेमका नाही असं तुम्हाला वाटते, पण आमच्या प्रत्येक दरवर्षीच असं सप्ताह राहते. नामवंत कीर्तनकार महाराष्ट्रातले येतात आणि विशेष म्हणजे महाराजाला भटणारे. एकदा जर महाराज जर आले तर संभाजी महाराजांना तुम्हाला अनुभव सांगितला, अशा बरेच भटण्याला अनुभव एकदा जर आले तर त्यांना इथं हमेशा वाटते, कारण संजीवनी समाधी आहे. आणि प्रत्यक्षात म्हणजे बरेच लोक असे सांगतात की इथं आज बी आमच्या गावामध्ये जर कोडं जर भांडणं जर झाली, झगडं झाला, तर खेमपुरी महाराजापुढे कोणीच खोटं बोलू शकत नाही. भांडणं मिटवायला आम्हाला पोलीस स्टेशनची गरज नाही. मंदिरासमोर जर आलो आणि खोटा माणूस कधीच म्हणणार नाही माझं खरं आहे म्हणून, इथंच निवडा होऊन जाते. विशेष म्हणजे मुडेकर महाराजांचा दरवर्षी काल होतो. यामागचं काय होईल? मुडेकर महाराजाचं कारण, मुडेकर महाराजाचं काला होण्याचं कारण एक आहे की मुडेकर महाराज मारुतराव महाराजाचे शिष्य. आज मी जे काय आहे तोडकं मोडकं जे गायन करतो, वास्तविक पाहता सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा मी इथं म्हणजे 5वीला असं आहे का नाही, जेव्हा 5वीला होतो त्यावेळेस श्री शिवाजी मामा उंडेगावकर यांनी इथे संस्था म्हणून थोडक्यात आणून ठेवलं आम्हाला. आणि ते 2-3 दिवसच आले सुरुवातीला फक्त. आणि त्यानंतर 1 वर्ष पूर्ण मग त्यामध्ये सर्वच गावकरी ग्रामस्थांनी आम्हाला 1 वर्ष मधुकरी मागितली आम्ही, आणि स्वतःच्या मुलासारखं आम्हाला सांभाळलं गावकऱ्यांनी. आणि तेव्हापासून मग त्याच्यानंतर काही दिवस मग गावी गेलो आणि तिथून मग डायरेक्ट आपलं आळंदीलाच गेलो. आणि ही जी कृपा आहे गायना, म्हणजे जे काय तोडकं मोडकं मी गायन करतो, आदरणीय श्री खेमपुरी महाराजांची ही कृपा आहे. आणि त्यानंतर मग आळंदीला गेल्याच्यानंतर मग तिथे श्री पंडित विष्णुबुवा सोळंकी गुरुजी व आदरणीय अभिनव गंधर्व खंडाळकर गुरुजी यांचं मार्गदर्शन लाभलं. आणि नंतर मग जे काही रागरागिणी असेल हे थोडं थोडं कळायला लागलं. असं खेमपुरी महाराजांची सर्व कृपेमुळे झालं. हो, खेमपुरी महाराजांची कृपेमुळे सगळे झालं सुरुवातीपासून. उर्वरित जेव्हा इथं सप्ताह होईल तुम्ही इथं येणार? हो, नक्कीच की नक्कीच. शेवटच्या श्वासापर्यंत. कारण की माझंही गावकऱ्यासोबत प्रेम आहे तितकंच, आणि गावकऱ्यांचंही माझ्यावर प्रेम आहे. आज जे महाराष्ट्रभर तुमचं नाव आहे फक्त इथल्या कृपेमुळेच आहे, महाराजांमुळंच. हो, महाराजांची कृपा आहे आणि गावकऱ्यांचं प्रेम. आज जेव्हापासून म्हणजे जवळपास त्या गोष्टीला 20 वर्षापासून मी जवळपास दोडगावमध्ये कार्यक्रमाला येतो. मधल्या काळामध्ये मग सुरुवातीला आम्ही 7 दिवस असायचो आणि नंतर मग काही दिवस 2-3 दिवस असायचो. आणि पुन्हा आता नंतर गावकऱ्यांनी पुन्हा 7 दिवसाची सेवेसाठी आम्हाला इथे पाचारण केलं. हे उपकार गावकऱ्यांचे आणि आदरणीय खेमपुरी महाराजांचे आहेत. हे गाड्या ओढण्याची प्रथा जी आहे किंवा इथं तुम्ही कुस्त्याची दंगल घेता, हे काय केव्हापासूनची? ही जुनीच परंपरा आहे आमच्या गावची. गाड्या ओढण्याचं कारण म्हणजे कसं आहे, काही लोक नवस बोलतात, एखाद्याला मुलगा नसेल किंवा व्यवसायामध्ये प्रगती, एखाद्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे जसं आपण नवस बोलतो आणि नवस बोलल्याच्या नंतर त्याचा जर नवस पूर्ण झाला, आणि नवस बरेच जणांचे पूर्ण झालेले आहेत, त्याच्यामुळे गाड्या ओढण्याची एवढी मोठी परंपरा आहे. आम्हाला म्हणजे जवळपास 50 एक ते जे नवरदेव म्हणतात त्याला आपण नवस करतो त्यांना ते गाड्या ओढतात, ते जवळपास 50 एक नवरदेव असतात ते, तर त्यांना ते गाड्या ओढण्याचा आमचा संध्याकाळचा कार्यक्रम असतो. त्या गाडीमध्ये लोक बसतात तरी गाडी हो ओढल्या जाते. म्हणजे ते एक दैवी शक्ती असणार आहे. ते शिव ते एवढं शक्य नाही, कारण गाडी एका माणसानं ओढणं शक्य नाही ना. ही परंपरा म्हणजे आता जवळजवळ 2 पिढ्या होऊन गेल्या. तुमच्या अगोदर? हो, आता ही 3री आहे माझी. याच्यानंतर पुन्हा पुढं चालत राहणाऱ्याला याला काही खंडन पडणार नाही. खेमपुरी महाराजांचं नेमकं काय आहे? कसं? महाराजाची जिवंत समाधी आहे. आणि त्याने स्वतः हातानं बांधून घेतली आणि त्याने समाधी लावून घेतली. गावकऱ्याला सांगितलं शिळा लावून घ्या. आणि त्याचे अनुभव असे प्रत्येक जणाला आलेले आहेत की काही जर व्यसन असेल ते सोडलं महाराजापुढे येऊन, आणि जर त्यानं केलं तर त्याचा डोळा जाईल,
हात मोडन काही पण भानगड त्याची झाल्याशिवाय राहणार नाही. कोणी नवस काय केलं त्यांनाही पाहू. नवस केलेल्याला पावणारच की आता. काही नवस केला जाता नवसाचंच पकड येत नाही तर नवस केलेला पण पावतो. मोठी ख्याती आहे महाराजांची. सप्त्याची पार्श्वभूमी काय आहे आणि महाराजांचा नवसाला कसे पावतात? कसं आहे ते आता पार्श्वभूमी म्हणजे सुरुवातीपासूनच संप्रदायामध्ये आमच्या गावात म्हणजे थोडं नामांकित गाव आहे आणि श्री संत क्षमपुरी महाराज म्हणजे समाधी जीवन समाधी संजीवन समाधी आहे. त्याचा बी अनुभव प्रत्येक असा लागेल की ते जे बांधकाम जे कळत होतो आम्ही मंदिराचं बांधकाम त्यावेळेस पिल्लर असं काम करतो ना खोडण्याचं तर त्यावेळेस खाली शिळा लागली. कारण एरी समाध्या कशा असतात त्याला शिळा नसते खाली वटा करतो आपण त्याच्यावर मारतो एखादा देव. पण महाराजाची जी समाधी ती खोदकाम करताना त्याला शिळा लागली. त्याचा अनुमान असं निघालं की ही जे लोक आपण म्हणत होतो की जीवन समाधी संजीवन समाधी असं अनुमान निघलं. आणि त्यातले त्यात थोडा परत ते की चमत्कारच आहे. जे माणूस महाराजापाशी जे काही हे करील तर त्या माणसाला महाराज पावतातच.
रूप पाहता लोचनी जोडी म्हणून विठ्ठल आवडी विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव सर्व सुखाचे आगर
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा संगती सुख वाटे जीवा देवा काही कमी देवा काही देवा काही गायनाचे उडे आपोलिया गायनाचे उडे आपोलिया वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा
अनिक मे देवा काही गायनाचे पुढे अपुलिया गायनाचे पुढे अपुलिया हो वैष्णवा संगती सुख वाटे जेवा वैष्णवा संगती सुख वाटे जेवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे हो अनिक मी देवा काही ने अनिक मी देवा काही ने गायनाचे बुडे आपुलियाच दे गायनाचे बुडे आपुलियाच दे अनिक मी देवा काही अनिक मी देवा काही गायनाचे उडे आपुलियाच गायनाचे उडे आपुलिया मनाची आनंदे आवडीने मनाची आनंद मनाची मनाची आनंदे
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी वर करिया वर करी वर करी करी संतांच्या प्रस्तुत रूपी प्राप्तस्थळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महान वैष्णव श्री संत क्षेमपुरी महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज त्या सप्त्याची सांगत्यनिमित्त आरतीची कीर्तन रूपी ही सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची ही सेवा ही सद्गुरु मारुती महाराजांची सेवा ही गुरुवर्य सोपान काका महाराज सत्कर यांची ही कीर्तन रूपी सेवा अज्ञान पामर बालकाकड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने हनुमंतरायाच्या नगरीत भगवंताच्या दरबारात श्री संत क्षेमपुरी महाराजांच्या समोर आलेली ही कीर्तन रूपी सेवा सेवेकरता घेतलेला अभंग महान वैष्णव साम्राज्य चक्रवर्ती त्रिभुवनातलं भूषण श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर यांचा 4 चरणाचा अभंग असून थोडीशी महाराज आजच्या अभंगात भगवंताकडे मागणी करतात। सरळ सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकांना कळल असा अभंगाचा उघड भावार्थ आहे। तर जसे आपल्याला सद्गुरु बुद्धी देतील त्याप्रमाणे वेळ अभावी आपण बोलायचा प्रयत्न करू। भक्त देवाकडे मागणी कधी करत नाहीत, मागणी करत
असतात ते भक्त देवाचे ठरत नाहीत. ठरले भक्त तर यदा कदाचित ते सकाम भक्त. अपेक्षित भक्ती आहे हे सकाम भक्त आहेत. आज तुकोबाराय देवाकडे मागणी करतात. महाराज भक्त नव्हते काय? महाराजासारखी भक्ती, महाराजासारखं भजन, महाराजासारखी सेवा ही महाराजांनीच केली. आपली भक्ती असून असून किती असेल, आपलं भजन किती करत असतो आपण. आपल्याला वाटतं आपण भक्त आहेत. कोणी घंटाभर करीत असेल, 2 घंटे करत असेल. सकाळी घंटाभर पूजा करीत असेल, कोणी काकडा 2 घंटे 3 घंटे करत असेल. सायंकाळी दुपारती करत असेल 2 तास. कीर्तन करत असेल कोणी 2 तास. लय कोणी 12 तास भजन करीत असेल, 24 तास करीत असेल. 1 जन्म भजन केलं असेल कोणी, 1 जन्म. महाराजाचं जर भजन पाहिलं, मागे बहुत जन्मी, काय आजपर्यंत महाराज म्हणले आम्ही जन्म घेत आलो ते देवाच्या सेवेत. आजही जन्माला असतो तर देवाच्या सेवेत आहे. पुढेही यावं असं वाटलं तर आम्ही देवाच्या सेवेत. लौकिकापुरती महाराजाची भक्ती नव्हती, संसारासाठी महाराजाची भक्ती नव्हती. लोकांना महाराज म्हणावं म्हणून भजन नव्हतं. विठाला निष्काम भक्ती तुकोबारायची. जेवढे देवाचे अवतार तेवढ्या अवतारात तुकाराम महाराज म्हणले आम्ही हजर होतो सेवा करायला. जे जे देवाचे बरोबर जेवढे देवाचे अवतार झाले तेवढ्या अवतारात महाराज म्हणले आम्ही हजर होतो प्रत्येक युगात सेवा करायला. निद्रा करीत होतो माई, निद्रा करीत होतो माई, निद्रा करीत होतो माई, निद्रा करीत होतो माई. लंका घेतली तैरी, लंका घेतली तैरी,
होतो पायी. क्षीरसागरामध्ये भगवान निद्रा करत होते. त्यावेळेस पाण्यात माशाच्या रूपानं, कासवाच्या रूपानं पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी महाराज म्हणले आम्हीच होतो. निद्रा करीत होतो पायी. त्रत्ययुगामध्ये प्रभू रामचंद्रासोबत समुद्रात धोंडे टाकायला वानराच्या रूपानं आम्हीच होतो. सवेचे लंका घेतली तई. द्वापार युगामध्ये दैदूत खाला गोपाळाच्या रूपानं महाराज म्हणले आम्ही उभे विटेवरी आम्ही झालो वारकरी. प्रत्येक युगामध्ये महाराजानं देवाच्या सोबत सेवा केली. ही सेवा महाराज देवाच्या डोक्यावर रुजू होती. म्हणून देव म्हणत होते महाराज काहीतरी मागा. महाराज मागण्यासाठी समर्थ नाहीत. एके दिवशी देवानं मान अशी केली, मान खाली केली, जरा अशी वाकली मान. देव बोलच ना. आजही देहूला गेलात का नाही? बारकाईनं बघावं देवाची मान अशी झुकलेली आहे. महाराज म्हणले का देवा का बोलना? देव म्हणले हो महाराज बोलना. एवढ्या लांबून आम्ही इथे याचं तुमच्यासाठी. तुम्ही इथं आल्यास न बोलणं, एककडं बघणं, काय ते अनुचित धरले लक्षण. हो म्हणले का? शेवेचं ऋण बरं डोक्यावर झाले म्हणले, वज सण होईना, मान झुकली. डोक्यावरलं वज खांद्यावर आणायचं तरी करा. म्हणजे काहीतरी तुम्ही आम्हाला मागा म्हणले, वज कमी होते. मनामध्ये जरी आणलं महाराजांना तरी देव इच्छा पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे. चिंतिल्या रोकडे मनोरथ. जे माणसं मनात आणत नाहीत ते तोंडानं काला मागतील. जे माणसं देवाला मागत नाही ते माणसापुढं कशाला हात पसरतील, एवढे द्या म्हणून. विठाला हात पसरे जेने देव ब्रह्मांड ठेंगणे. ब्रह्मांडाला कमी लेखायची ताकद तो कोबा. कशाला कोणा पुढे हात पसरते? हात पसरे जी निधी त्याचे. महाराज म्हणले देवा काय उणे आमच्याकडं तर तुम्हाला आम्ही मागणी करावं. तो का म्हणे आम्ही राज्य त्रैलोकीचे. त्रैलोक्याचं वैभव आमचं आहे. तेही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. एवढ्या वैभवाचा त्याग करून आम्ही तुमच्या सेवेला लागलो. मागणी मागण्यासाठी नाही. झालोशी भिकारी पंढरीचा.
मागणी मागण्यासाठी नाही काय, आम्ही मागणी मागत नाही. आणि काय देवा तुझ्याकडं आम्हाला तू देतोस विठाला. आम्ही मागू ते नाही तुझं पाशी, तरी का भीतोशी पांडुरंगा. काय देवा तुझ्यापाशी, तूच लोकांचा आणून साजरं केलंस. मुकुट मागू डोक्याचा, हा तो आणला इंद्राचा. कुंडल मागू कानीचे, हे तो आणले कर्णाचे. काय तुझं पितांबर मागू काशाचा, हा तो कशिला कमरेचा. आधीच नेसून बसलास का, फेडून मागाव का. तोडर मागू पायचा, धाक जाईल दैत्याचा. काय आहे देवा तुझ्या पशीत आम्ही मागाव, तूच लोकांचा आणून साजरी पण करतोस. अनेक लोक तरी तुझ्या डोक्यावर, याच लोकांना देण्यासाठी नाही तर आम्हाला काय देतो. दिवाळ घोर नारायण, तुझवरी बहुताचे ऋण. रोज उठलं की देवा तुझ्या दारात आहे, उठत की येती द्वारे, अवघे हरी दे दे म्हणते. आम्हाला काय देतोस, आम्ही मागणी करत नाहीत देवा तुला. आम्हाला अपेक्षाच नाही काही मागण्यासाठी तुझ्याकडं. पिठाला देवाचा आग्रह झाला, महाराज काहीतरी मागा. देव म्हणले काय मागावं बा तुला, आजपर्यंत तू कोणाला दिलेले दिसत नाही तर काय मागा. जरी दिला असेल तर आधी लोकांचं घेतलंस पुन्हा दिलंस, काय नव्हते. घेसे तेव्हा देशी ऐसा अससी उदार, ऐसा अससी उदार. काय देवा तुमचे, काय देवा तुमचे देखिले कृपणाचे द्वार. सुदामदेवाचे पोहे घेतलेस, दिले असेल नगरी सोन्याची, पण आधी घेतलेस ना. मुठभर पोह्यासाठी मन केले हळवट, पुन्हा गाव सोन्याचा देऊन काय उपयोग. आधी घेतलंस पिठाला. ऐकून येत आम्ही तू उदार आहेस, श्रीमंत आहेस, ऐकून येत, पण कोणाला दिलं म्हणून आम्ही काय ऐकून नाही. सांग तू वाकवना काय दिले, सांग तू वाकवना काय दिले. सांग तू आकवना काय दिले. उदार म्हणून घेतोस, कोण्या भक्ताला देऊन बाटलास तो सांग. इतर लोकाला दे सोडून स्वतःच्या भक्ताला तर द्यावं. हरित्वा कोणाचे बरे केले, हरित्वा कोणाचे बरे केले. पूर्णामाकळो आले, पूर्णामाकळो आले. नारद वैष्णव जगजेती, त्यासी लावी लंगोटी. नारदासारखी भक्ती कोणा केली, तिने ताळात तुझा भक्ती प्रसार वाढवला, लंगोटीला लावलीस त्याला. मारुत्रायासारखी भक्ती कोणा केली, झाडाचा पाला खाऊन भजन केलं. खाची फिकीर नव्हती तुमच्याकडे, अंगावरल्या वस्त्राची फिकीर नाही, जन्मता सोन्याची कासोटी घेऊन आली. निवाऱ्याची फिकीर नाही, पृथ्वीचे आसन आकाशाचा मंडप. माकड करून ठुलस त्याला, त्याशी केली त्वा मरकट. प्रल्हादासारखी भक्ती कोण केली, त्याचा बाप मारून बसलास. विठाला भक्ताचं तू भलं केलं देवा. तो आम्ही तुला मागाव, तू देशील आम्हाला. आम्ही जाणू नये तुला,
असून तुझी काय संपत्ती आहे? आम्ही का बाहेरलेत का तुझ्या घरातले? रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल, हे तू आमा फुल बघते पुढे. असून रिद्धी सिद्धी दारात लोळतात, महाराज यावं का घरला? रिद्धी सिद्धी न पाचारिता, त्याही धुंडीती हरी बघता. मोक्ष सायुज्यता वाट पाही भक्ताची. विठ्ठल मोक्ष तो पाहत असे वास. रिद्धी सिद्धी देसवटा त्रास, वैष्णव जन त्यास नसिवित. काही लोक म्हणतात त्याला रिद्धी सिद्धी आहे, प्रसन्न पडा पाया, तूच पाया पड म्हणा. महाराज म्हणले आम्ही रिद्धी सिद्धीवाल्याला शिवून घेत नाहीत, पाया पडणं काचा. ज्या लोकाला सिद्धीची चाड आहे देवा त्याचे आखडे पडले. ज्या लोकाला सिद्ध्या पाहिजे देवा त्याचे आखडे. रिद्धी सिद्धी तरी देशे, आम्ही चुमरी न हो तैसे. आम्हाला काय चाडत्या सिद्धीची? ही संपत्ती तुझी आहे. काय देवा तुझ्याकडं मागणी मागायसारखं? आम्ही मागणी करत नाही. देवाचा अति आग्रह झाला एवढा महाराजांना देवाचा पान उतार केला तरी देव मागच लागतात. महाराज काहीतरी मागा, काहीतरी मागा. महाराजांना सांगितलं देवा मागावासी इच्छा नाही, पण तुम्ही मागा मागा म्हणतात कारण सगळं जगच आता तुझ्या आज्ञेत आहे. आम्ही तुमची आज्ञा उल्लंघन कशी करावं? म्या बोलविल्या विधू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगात चाळे. सगळं जग तुझ्या आज्ञेत आहे, आम्ही तुझी आज्ञा उल्लंघन कशी करावं? तुम्ही मागा म्हणतात म्हणून मागतोच, पण देत असताना आम्हाला आवडल असं देत असताल तर मागतो. तुम्ही अनेक लोकांना ठकवलंय, तसे आम्ही ठकणारी नाही. आम्हाला आवडल असं देत असताल तर मागतो. महाराजांनी सांगितलं आम्हाला आवडल असं देता का देवा? देवानं सांगितलं महाराज तुमच्या इच्छेप्रमाणे आवडल ते मागा.
ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. आम्हाला असं आवडत आहे, आमची वासना पूर्ण करा. काय आवडत आहे? वैष्णवाच्या संगतीत आम्हाला सुख वाटते. इतर बाकी काही नको. द्या म्हटलेली नाही, फक्त अनुमान आहे. द्या म्हटलेले नाही. वैष्णवाच्या संगतीत सुख आवडते, बाकी काही नको म्हणजे द्या. वैष्णवा संगते सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. वैष्णवाच्या संगतीत आम्हाला सुख वाटते म्हणजे वैष्णवाची संगती द्या. कोण्या वैष्णवाची संगती? वैष्णव कोणला म्हणावं? आज कोणला वाटते मला महाराज म्हणावं? कोण म्हणावं तुला महाराज? विठाला प्रत्येक जण म्हणते मी महाराज आहे. कोण म्हणते महाराज? महाराज कोणला म्हणावं? वैष्णव तो म्हणू जया अवघे देवावरी माया. त्याला म्हणावं वैष्णव. भक्ताचे अनेक प्रकार आहेत, पण विशेष 2 प्रकार आहेत. सकाम भक्त आणि निष्काम भक्त. निष्काम भक्ती कोणी करीत असेल तो वैष्णव ठरला. देवासाठी ज्याचं भजन असेल ते वैष्णव. संसारासाठी ज्याचं भजन आहे ते वैष्णव अजून ठरलेले नाही. विठ्ठला कीर्तन करतो म्हणला 10 नाही 20 करीत असते, पण कोणासाठी करतो? विठ्ठला. दिवस भक्ती करतो म्हणला, वारी करतो, पण कोणासाठी करतो? येर जोडीती किरीटी दयाचे भजन भोगासाठी. ते आशा तिमिर दृष्टी विषयांध झाली. संसारासाठी भजन आहे, देवासाठी भजन आहे का सांग? तो वैष्णव आहे. कोणाचं भजन देवासाठी झालं तर ते वैष्णव ठरले. कोणाचं भजन देवा करताय? देवाचे आचाडे आळवावे देवासाठी ज्याचं भजन आहे त्याला म्हणावं वैष्णव. आमचे श्रीगुरु मोतीराम महाराज देवासाठी महाराजाचं भजन. उर्वरी मारुतराव महाराज, काका रंगनाथ गुरुजी महाराज देवासाठी भजन महाराज या लोकांचे. ज्यांचा हेत विठ्ठले तेची संत. एखादे तोडे कोण देवासाठी फिरायले रात्रंदिवस. एवढा समाज रात्रंदिवस देव 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 करायला महाराज. रात्रंदिवस फिरायले, खास देवासाठी फिरायले. या नाडी तपासतो. विठाला देवासाठी
की जन्मताची सुखी तेजीला संसार एखादे तुरळी रास्तेची या महापुरी रिगता ती कोटीवरी पहिलं प्राप्तीची येते रे एखादा क्वचित एखादे महात्मे देवासाठी भजन करा. आंबाला फुलवारा पुष्कळ लागते. काही फुलवाऱ्याला कैऱ्या लागतात, बऱ्याच कैऱ्या येतात, पण काहीच कैऱ्या कोईला लागतात. बऱ्याच कैऱ्या कोईला लागतात, पण एखादाच आंबा पाडाला येतो, बाकीचे पिकवावं लागतात. विठाला एखादे देवासाठी भजन करणारे विठ्ठल आमच्यासारखी किती तत्वज्ञान तोंडानं बोलत असतील, पण अंतःकरणात अपेक्षा धरून विठ्ठला वैष्णव आहेत. वैष्णव तो मनोदया आवघी देवावरी माया, त्याला म्हणा वैष्णव. ज्यांचा हेत विठ्ठले तेची संत, सोडिला संसार ज्यांचा हित विठ्ठली तैला वैष्णव म्हणावं. अवघी देवावरी माया, भजन केलं म्हणजेच वैष्णव ठरली नाही, देहावर उदार होऊन भजन करावं महाराज. तुका म्हणे भारे देहासी उदार. भजन करतो पण देहाचा लोभ धरून करतो. आपली आपली प्रकृती सांभाळून भजन करावं म्हणला. कोण सांगितलं प्रकृती सांभाळून भजन करावं? काय शाश्वती या प्रकृतीची? क्या भरोसा है इस पिंड पाळी त्या आधमाचं लक्षण. जे देही उदास, तो का म्हणे वारे देहासी उदार, रखुमा देवीवर जोडावया. तो मज भावा भो मज भावा, मज भावा भो मज भावा, तो मज भावा भो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा पांडुरंग, वेळोवेळा शाश्वती आपल्याला देहाचा लोभ धरून भजन करावं. आज प्रकृती ठीक झाल्या, उद्या येतो म्हणला भजनात. उद्याचा दिवस निघल काय शाश्वती? भगवान म्हणले अर्जुना, हे शरीर जात आघवे, नाशिवंत स्वभावे, म्हणून तू अजून जावे पंडू कुमारा, धडधडोनी वहिलानी हे भक्तीचे वाटेला. जे पाविषे अव्यंगी धाम माझे करावे तातडी, काळा नळाची तोंडी का घातली लोनियाची उंडी, मासी पंख पाखडे तव हे सरी. कवा काळीलन घेऊन जाईल पत्ता लागना. काय शाश्वती? मग देहावर उदार होऊन भक्ती करा, देहाचा लोभ नाही.
तो का म्हणे भारी देहासी उदार. महाराजांना देहाची पर्वा केली नाही. महाराज देह जावात वा राहू हो तुटो हे शरीर फुटो हे मस्तक परिणामाचा गजर सोडू नये पडता जड भारी दासी आटवावा हरी. कोण देहावर उदारून भक्ती केली नाही? अनेक लोकांनी केली. देहावर उदार होऊन केली तरी वैष्णव ठरले नाही. जीवावर उदार होऊन भक्ती केली तरी वैष्णव ठरले. महाराज म्हणले तो का म्हणे काय जीव गेला तरी जावो धरला तो देव भाव शुद्ध. देवापेक्षाही भगवंतावर प्रेम केलं जीवापेक्षाही. जीवावर उदार होऊन तरी वैष्णव ठरले नाही. विठ्ठला उपमन्यू बाळानं भक्ती केली. काय ती भक्ती होती महाराज. किती त्याग त्याग उपमन्यूचा. लहान वय संगत मोठ्याची लागली. जीवनामध्ये संगत चांगली असावी. संगतीनं माणसाचं भलं होते संगतीनं माणसाचं वाटोळं होते. पतन उद्धार संगाचा महिमा पतन उद्धार संगाचा वेदावे अधमा संत शिवी. वय लहान संगती ब्राह्मणाच्या लेकराचे श्रीमंताचे. गरिबी होती. मित्रपणा त्याच्यासोबत. पक्षतिथीचा सण आलता जेवायला केलं. पक्षतिथीच्या सणात खीर लय जमती. खीर केली. खीर जमली लेकराला खाली. पोटभर खीरच खाली. काही काय माणसं जेवाय गेल्यास आता मी जेवाय बसले की गोड आधी खातो. आवडत खाऊ देत नाहीत. काय करा आवडत आहे ते खाते माणूस आधी. भरपूर खीर खाली. बाकी स्वयंपाक राहायला घरला आलं लेकरू झोपलं. सकाळी 4लाच उठलं. लागलं रडायला. आई कालची दुधाची खीर दे. दुधा दे कालचे म्हणून या. सारखं रडायला लागलं. कालची दुधाची खीर दे. माईने सांगितलं अरे ती खीर आपल्या इथं नाही. आपल्या इथं दूध नाही. आपली गरिबी आहे. कामून गरिबी आहे. काय कळे बाळान बाप सदैव की दुबळा. बाप गरीब आहे का श्रीमंत आहे काय कळतंय लेकराला. लहान वय अज्ञान. लेकरू सार करडायले. हट्ट धरला. हट्ट पूर्ण करा म्हणून माईनं उतरंडीतल्या करडी काढल्या कांडल्या. त्याचं दूध काढलं. सवळं कुठलं हळदीलं शिजवलं ते आणि ते दूध टाकीत टाकीत हटायचं. मध्ये गुळ टाक. काय खमंग लागत होती ती खीर. त्याला काय म्हणायचं करडखीस. दिसायला ते करडीचं दूध पांढरं असं आहे. थोडंच पांढरं. त्याच्यात टाकलं की काळभर होते. चवीला भारी लागायला लागलं ते. यानं ती खीर घेतली. काल आपण मित्राच्या घरी खाली म्हणला त्याला नेऊन द्यावं. वाटी घेतली आणि त्याला दिली नेऊन. त्यानं खाली थोडी. चवीला भारी लागली. काची खीर आहे म्हणला. एवढी काळी जर कशाचं दूध आहे. दुधाची खीर आहे म्हणला. कशाचं दूध आहे एवढं काळ. आणि दूध काच असते. अरे म्हशीचं असतंय गाईचं असतंय. आणि गायन म्हैस दूध देते का म्हणला. मग काय दूध देते काय किंवा म्हणलं आमच्या इथं उतरण दूध देते. याच्या आईनं उतरणीतल्या करडी काढल्या होत्या काढल्या. अरे माईनं फसवलं तुला. खऱ्या दुधाची खीर नाही. वापस आला. आई मला खऱ्या दुधाची खीर दे. दूध दे मला खरं. सार करडायलंय विठ्ठला.
ब्राह्मणाचे पोर दूध मागे रडे फार, सारखं रडायले. माईनं सांगितलं अरे आपले तर नाही रे, दूध देवानं दिलं नाही आपल्याला, कामून दिलं नाही. विचार त्या देवाला, कुठेही देव. देवाऱ्यावरला देव उचलला आणि माईनं त्याच्या हातात दिलाय, बघ हे देव आहे. लागलं त्या देवाला अंगणात घेऊन शोक करायला, देवा दूध, देवा दूध, सारखं रडायले, देवा दूध. कवळी दुपार झाली, शेजारचे लोकही आले, बाप्पा काऊन रडायलास बाळा, आमच्या इथं दूध आहे, आम्ही आणून देतो तुला. काही बऱ्याच लोकांना याचं ते दूध आणून द्यायचं, अरे हे दूध पे, मला खरं दूध पाहिजे. अरे खरं दूध आहे, चाखून तर पे, चाकून बघ. मानिना. माईनं सांगितलं असं घरात गरजल्यानं देव गवसत नाही, डोंगरानं कपाट्यानं लोक जाऊन परीक्षाने आजूक देव त्याला गवसना. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजीला देव ध्यानात नाही. तुला देव गवसत आहे का घरात गरजल्या? आता वनात जातो म्हणला माय, निघालं लेकरू वनात, घेतली वाटी ते तसंच निघालं, देवा दूध, देवा दूध. गाव संपलं, शिवार संपलं, माळरान लागलं, ऊन कडक पडायले, चैत्र महिना, पाय पोळायले, फोडे आले, घामा गरज झालं, टाव फोडून भजन चालले, देवा दूध. कोणला पहाव असं वाटत त्या लेकराचे हाल. आनिक उपमन्यू एक बाळ धाक, न देखे न रलवे जना चालता वाटे, घातली डोळणी गा हरिनाम गोकाटे. टाव फोडून भजन चालले, देवा भेट, याच क्षणात मला पावलं असतं बरं आहे, नाही तर देहत्याग करील. ध्रुवाला कसा भेटला, मला का भेटत नाहीस? प्राण त्याग करील, देहावर उदार नाही, जीवावर उदार झालं लेकरू. भगवंतानं अंतःकरण पाहिलं, धावत आले. पावला त्या कारणे धाव घातली निटी, लटकन उचललं उपमन्यूला, मट मट चुंबन घ्याले, ते घाम पुसायले. काय पाहिजे बाळा? मला देव पाहिजे. भगवान म्हणले अरे मी देव आहे ना, एवढा देव असते का? मला धिपाडचे धिपाड आमच्या देवार एवढा देव आहे, यानं कवा देव पाहिजे. भगवान लहान झाले, आता आहे का नाही? घरचा देव बोलत नाही मला, तुम्ही तो बोलायला. देव भेटल, पण सत्संगतीशिवाय देव कळणं कठीण आहे. सत्संगती वेगळी जाण, तात्काळ पावावया माझे स्थान. अरे अनेक नाही साधन सत्य जाण उद्धवा. संताची प्राप्ती झाली, देव कळाला. काय पाहिजे बाळा? दूध पाहिजे. किती? वाटीवर देव म्हणली येडाचे सारे, एवढं भजन करून वाटीवर दूध असते का? शिराचा सागर
क्षीरसागर आगा दूध दे म्हणतली यासाठी अवघे क्षराब्दीचे करुणी वाटे उपमन्य पुढे दुर्जेटी ठेविली माझी प्रेम पाना क्षीरसागर क्षीरसागरा ठाई माईला बोलून घेतलं, बापाला बोलून घेतलं, गरुडावर बसवलं, सगळा सागर दुधाचा करून टाकला, पे दूध टाकला. चंद्र सूर्य तोपर्यंत उपमन्यूनं भक्ती केली, देहावर उदार होऊन केली नव्हे, जीवावर उदार होऊन केली. कशासाठी ठरली? दुधासाठी, देवासाठी. पुन्हा भक्ती सुखात उपमन्यू आला नाही. ध्रुवानं भक्ती केली, त्याग त्याग करून वनात गेला, अनुष्ठान करीत बसला, देवाची प्राप्ती झाली. काय पाहिजे? बापाच्या मांडवी बसलो तो म्हणला देवा सावत्र माईनं उठून लावलं, पुन्हा मला कुणी उठू नये म्हणला, अशी मला बापाची मांडी दे. देव म्हणले येड्या, मागल्या जन्मात हे बाप नव्हता, पुढच्या जन्मात हे बाप मिळेल शाश्वती, आता हे टिकल शाश्वती नाही, तू तर जागा, पुन्हा कोणी उठ म्हणणे अशी मागायलास. वचल्ल ध्रुव बाळाला आडळ पदावर ही बाळ, आडळपदी बाळ बैसविला. ज्ञानेश्वर महाराज म्हणले केली उपमन्यूनं भक्ती, पण देवासाठी का पदासाठी केली. वनाला याची लागे बैसावया पितियाच्या उत्संगी परे चंद्र सूर्यादी केस लागे केला. केली भक्ती पण पदासाठी केली, देवासाठी ठरली नाही. अलीकडच्या लोकांचा द्या सोडून कचरा पिठाला, आपण बारीक बारीक कचरा आहे. उपमन्यू सारखे, ध्रुवासारखे पद स्वीकारले पण भजन देवासाठी ठरलं नाही, वैष्णव विठाला. प्रल्हादानं भक्ती केली. प्रल्हादाच्या चित्ती नारायण. हिरण्यकश्यपानं प्रल्हादाला आतोनात जाच केली, बरेच आघात आणले, पण प्रल्हादानं भजन सोडलं नाही. शेवटी हिरण्यकश्यप कोपला. प्रल्हादा एवढाले आघात आणले, म्हणले तरी तुला बाधा झाला नाही, तू आज देव कुठे मला बघू दे तरी, देव कुठे? प्रल्हाद म्हणले बाबा काय वेड्यासारखं पुसता, देव कुठं नाही हो. येरुमणी काष्टी पाशानी सकळ आहे वनमाळे जेत ते. देव कुठं नाही, आहे ते सर्व ब्रह्मच आहे. देव नाही असा ठावच नाही. प्रल्हाद म्हणले या मंडपात देव आहे का? देव म्हणले हिरण्यकश्यप. प्रल्हाद म्हणले बाबा अवघे ब्रह्मरूप. म्हणले मंडपातला देव कुठं जाईल? अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव. या मंडपातला देव कुठं जाईल? या खांबाईत. म्हणले खांबाईत देव आहे. देवाला धाक पडला. प्रल्हाद कोण्या खांबाकड बोट करतात, आणि तेवढ्या वेळामध्ये मला तिथं प्रगट होता येते का नाही की? मंडपातला एक खांब गरजत नव्हता महाराज, मंडपातले सगळेच खांब लागले गरजायला. देव होय म्हणल्यावर गर 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 लागले खांब गरजायला. चौथा बागुल
ना राहे रे एक मंडपातला खांब गरजत नव्हता. गर 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 लागले सगळेच खांब गरजायला. गडगडीला 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 खांब गडगडीला हे गडगडीला 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 खांब गडगडीला गडगडीला खांब गडगडीला वीर नरसिंह पावला. प्रल्हादाचा भाव भगवान परमात्मा कोरड्या खांबात प्रगट झाले. हिरण्यकश्यप म्हणले या खांबात देव आहे का? हो. धावतच गेला, रागात की लात मारली. भगवान खांबात प्रगट झाले. गुरुगुंडा होईल बयाग गुरुगुंडा होईल बयाग गुरुगुंडा होईल बयाग गुरुगुंडा होईल गुरुगुंडा होईल बयाग गुरुगुंडा होईल बयाग गुरुगुंडा होईल बयाग गुरुगुंडा होईल बयाग तुला गुरुगुंडा होईल गुरुगुंडा होईल बयाग तुला गुरुगुंडा होईल. मच्छाई मच्छाई वराह नरसिंहानुदिनी भक्ताला स्तंभ फोडोनी दैत्याचा वध करोनी भक्त प्रल्हाद गुरुकुला रक्षिला भया 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 तुला गुरुगुंडा होईल गुरुगुंडा होईल भया तुला गुरुगुंडा होईल गुरुगुंडा होईल भया तुला बी होईल मला बी होईल. गुरुगुंडा म्हणजे देव प्राप्त होईल. मच्छाई कच्छाई वराह नरसिंह रूपिणी भक्ता लागी स्तंभ फोडोनी दैत्याचा वध करोनी भक्त प्रल्हाद गुरुकुला रक्षिला. भक्त प्रल्हादाचा सांभाळ केला. हिरण्यकश्यपाचा संहार केला. भगवंताचा क्रोध अनावर केला. प्रल्हादाला पाहिल्यास भगवान शांत झाले. उचलून घेतलं प्रल्हादाला. स्तृप्त झाले. उचलून घेतला कडीवरी नाम
राहिले उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखी निवाला. भगवान संतुष्ट झाले. प्रल्हादा काय पाहिजे तुला ते सांग. माझ्यासाठी एवढाले आघात पासन केलीस पण माझं भजन सोडलं नाहीस. आज मी तुझ्या संतुष्ट आहे. काय पाहिजे. प्रल्हादानं सांगितलं देवा सर्व संगे विटाला तू एकला आवडस मला फक्त तू पाहिजेस. वैष्णव तू म्हणू दया अवघी देवावरी माया. प्रल्हाद वैष्णव दैत्याच्या कुळात जन्माला आले. देवासाठी भजन अवघी देवावरी माया. अशा वैष्णवाच्या संगतीत आम्हाला सुख वाटते. म्हणून वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. या वैष्णवाची संगती द्या आणि कमी देवा काही नाही. काय एवढं या वैष्णवाच्या संगतीत सुख वाटतं. वैष्णवापसी भेद नाही. वैष्णव देवळातच देव पाहत नाही तर हे श्री समस्त वासुदेव ऐसा प्रचिते रसाचा ओतला भाव. भक्ता माझी राव ज्ञानिया तोचे विश्वदेव सत्यत्वे. विष्णुमय जग कोणाचा धर्म. वैष्णवाचा धर्म. वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल. भेदच नाही वैष्णवापसी. आणि भेद असेल तर वैष्णव व्हायला वेळ आहे. अजून म्हणा अंतकरणात आपल्या भेद जात नसत समजा आपल्याला वैष्णव व्हायला वेळ आहे. इथं भेदच नाही. रोरे मारुतराव महाराजापाशी काकापाशी भेदच नव्हता. कोणी येऊ महाराजाला माणूस आपलाच वाटायचा आणि त्या माणसाला वाटायचं महाराज माझेच आहे. कोणाला वाटायचं महाराज मला बोलतात तितकं कोणालाच बोलणार. आज महाराज बोलले वाटायचं महाराज माझे. आता तसं राहिलं नाही. आता गट पडलेत महाराज. फलाने महाराज बेस्तान्या माणसाचे. बेस्तानी माणसं फलाण्या महाराजाचे. फलानं यूट्यूब फलाण्या महाराजाचं. मला कोणीच नाही. सगळी मयच नाही. कोणीच नाही. सगळीच आपले. म्हणजे वैकुंठवासी हरिभक्त पारायण परमपूज्य गुरुवर्य नथुराम महाराज केहाळकर परतूरला विष्णू मंदिरात ताईला भेटीला आली. मोठ्या अधिकारी होत्या ताई. गुरुजींच्या शिष्य. वक्ते बाबा आली की मुद्दाम ताईला भेटायला यायची. नरोत्तम महाराज वक्ते खूप मोठी व्यक्ती. तिघाचा संगम झाला. भेट झाली. बोलणं. ते निघते वेळेस वक्ते बाबा म्हणले गाडी आणली नवी तुमचे हात लागू द्या. उठले बाहेर आले त्या कारपाशी. कारला हात लावला. नथुराम महाराज म्हणले महाराज तुम्हाला एकच गाडी आहे. लक्षातच आलं नाही महाराजाशी. म्हणले हो आमच्या सगळ्या गाड्या आमच्याच आहेत. म्हणले तुम्हाला एकच गाडी आहे. आम्हाला सगळ्या गाड्या आमच्या. ज्या गाडीत बसलो ती गाडी आमची. विनोद केला. असं कोणी येऊ वैष्णवाला आमचंच. इथं भेदच नाही.
तुका म्हणे नोहे जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोच धनी. तर भेदच नाही वैष्णवापाशी मला. मोठ्या मोठ्या लोकांना भेद केला, वेदानं देखील समाजाला हित सांगत असताना भेद केला. वेद अत्यंत कृपण झाला, तो ते वर्णाकारणे लागला. स्त्री शूद्र आदी का बोला, करुणी ठेला द्या ते. आजही भेद आहे वेदाचा. वेद पाहण्यासाठी ब्राह्मणाला अधिकार आहे, पण इतराला दिला नाही. ब्राह्मणाच्या घरात भांडण लावलं वेदानं. वेद पाहला ब्राह्मणाला अधिकार आहे, पण बाईला अधिकार नाही. इथं भेद आहे वेदानं. शूद्राला अधिकार दिला नाही, भेद केला. पण भजन करण्यासाठी वैष्णवानं कुठंच भेद केला नाही. प्रत्येकाला अधिकार आहे महाराज. तुका म्हणे नोहे जाती सवे काम, याचे मुख्य नाम तोचे धन्य. इथं भेद नाही. कोणी या निर्णय ऐसा वेदशास्त्र, निर्णय ऐसा विष्णुदासा निर्णय तू ऐसा वेदशास्त्रे. वैष्णवापाशी भेदच नाही महाराज. कोणी यो समशत्रूचे मित्रे. देवापाशी भेद आहे. देवानं भेद केला. हिरण्यकश्यपाला मोक्ष दिला आणि प्रल्हादाला दिला, पण हिरण्यकश्यपाला मारून दिला. भक्ताला जवळ धरून देतो, शत्रूला मारतो. इथं भेद आहे. पण आमच्या महाराजापाशी भेदच नाही. शत्रूलाही तेवढंच प्रेम करतात आणि मित्रावरही तेवढंच. शत्रू झाला तरी कोणाचा झाला? आपलाच की. मित्र आपलाच, शत्रू आपला. समशत्रूचे मित्रेच तथा मानापमान, शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जिता. पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपो मित्रा दुही सरिसा पाडू. का घरच्या उजेडू करावा, पारख्या अंधारू पाडावा. हे नेनेची गा पांडवा दीपो जैसा. दिवाय घरच्यालाय उजेड करता येईल, बाहेरल्यालाय उजेड. ते म्हणते का दोडगावच्याला उजेड करायचा आणि बाहेर गावच्याला अंधार. बॅटरी चोरालाय तिजोरी दाखविते, मालकालाय दाखविते. ती म्हणते काय चोर. दीपकाची अंगी नाही तुझा भाव, चोराने शाव सारिकाचे. तसा वैष्णवापाशी भेदच नाही महाराज. कोणी आपलं का सर्व जगाचं तादात्म्य साधू संत जाणू नयेत. त्याच्या दृष्टीला जगत नाही, सर्व ब्रह्मच आहे. म्हणून इथं भेदच नाही. भेद नाही म्हणून वाद नाही, वाद नाही म्हणून तिथं दुःख नाही. तो का म्हणे भेदाभेद गेला वाद. जोपर्यंत भेद आहे तोपर्यंत वाद आहे, वाद आहे तोपर्यंत दुःख आहे, समाधान नाही. इथं वादच नाही. हे श्री समस्त वासुदेव. सगळं सुख सुख महाराज, अविनाशी सुख. म्हणून वैष्णवा संगते सुख वाटे जीवा. हे सुख कधी न संपणार आहे, अविनाशी सुख. सुखयास
नित्य दुनावे तुझ्या नामे म्हणून नाही काही चिंता सर्व काळ प्रेमे दहन होते सकळ कर्मे म्हणून नाही काही चिंता सर्व काळ प्रेमी डुलत असो म्हणून नाही काही चिंता संतांच्या संगतीत चिंताच नाही मला सर्व सुख आहे म्हणून सुख या संत समागमे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे अशा वैष्णवाची संगती द्या असं क्षेमपुरी महाराजच्या संगतीत जीवन जावं झाली संगती ह्याची तर महाराज म्हणजे गायनाचे उडी आपुलिया छंदे उड्या मारू मारू गाऊ गाऊ आम्ही भजन करू क्षेमपुरी महाराजच्या सेवेला रत राहू गायनाची उडी आपुलिया छंदे मनाची आनंदी आवडीने मनाची कोणताच छंद नाही मनाचा छंद मृदंग बरोबर लागलेला असल नसल मृदंग कुठं असल नसल लाईट असल नसल माईक असल नसल आपल्या आपल्या छंदात कुठं आता असवाले लाईट गेली की भजनच होईना मंदिरात आवाज एकादश आहे भजन नाही मुले लाईट नाही लाईटीचा आणि भजनाचा समन काय लाईटीसाठी भजन नाही भजनासाठी लाईट येईल कधी देवासाठी भजन गायनाची उडी आपुल्या छंदे मनाची आनंदी आवडीनं उड्या मारून भजन करीत असताना मला लाज भय शंका दुरावीला मान इथं लाज नाही कुठली भीती नाही मनात शंका नाही भजन केले आमचा उद्धार होईल का यांच्या संगतीत निश्चितच उद्धार आहे तुझा विसरून जाय संशय एका जनार्दन घ्यावा संशय निश्चेशी होय हरिरूप निश्चित हरिरूप होतो का संशय निश्चित येते संशय म्हणून वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने लाज भय शंका दुराविला मान नकळी साधन या परते देवा आता अजून द्यावा असं वाटत असेल तर तुम्ही आम्हाला सायासानं सांभाळतात पण आता जास्त सायास करून सांभाळा आम्हा जगदेशा सांभाळावी तुका म्हणे आपुल्या काया आम्हाला सायासानं सांभाळा सगळ्या जगाला दिशा देणारी तुम्ही आम्हाला कोण द्यायची नाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदी आवडीने बोलण्याच्या वेगात अपशब्द गेले असतील क्षमा असावी सद्बुद्धीचे सद्विचाराचे असते गुरुमाऊलीचे समजून ग्रहण करा झालेली सेवा श्री गुरु मोतीराम महाराज सद्गुरू मारुती महाराज गुरुवारी सोपान काका महाराजांची सेवा श्री संत क्षेमपुरी महाराजांच्या चरणी समर्पित सेवेला पूर्णविराम माऊलीचं भजन करा
तुमचंही काम झालं, आमचंही झालं. ज्ञानेश्वरे सहस्रदीपे दीपकैषी